कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून होते धर्माबादकडे अवैध वाळू वाहतुकीवर धर्माबाद पोलीस निरीक्षकांची दबंग कार्यवाही. उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कुंडलवाडी पोलीस स्टेशनकडे लक्ष. नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. अवैध गोन खनिज वाहतूक करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी जोरदार कारवाई करत गोदावरी नदीकाठावर 2 हायवा ट्रक पकडले. या कारवाईत सुमारे 28,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तालुक्यात बिनधास्त सुरू असलेल्या रेतीच्या चोरट्या वाहतुकीवर पोलिसांनी घातलेला हा मोठा अंकुश मानला जात असून रेती माफियांचे धाबे धनालले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक विरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे धर्माबाद येथील अधिकारी व अंमलदाराचे पथक गोदावरी नदीच्या काठावरील संवेदनशील ठिकाणी नाकाबंदी करून तैनात करण्यात आले होते. दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सिरजखोड शिवारातील गोदावरी नदी पुलाजवळ दुपारी सुमारे 2:30 वाजताच्या सुमारास संशयित येणारा अशोक लेलँड कंपनीचा हायवा क्रमांक TG 16T1280 थांबून तपासणी करण्यात आली. या वाहनात अंदाजे 5 ब्रास लाल रेती भरून आढळून आली. वाहन चालक शेख मौलासाब नन्नेसाब राहणार कारला बुद्रुक तालुका बिलोली यांच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना किंवा रॉयल्टी पावती नसल्याचे निष्पन्न झाले. या हायवाची किंमत अंदाजे 8.25 लाख असून त्यातील रेतीची किंमत अंदाजे 25,000 इतकी आहे. यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 4.45 अंदाजे 4:30 वाजता दिग्रस शिवारातील गोदावरी नदी पुलाजवळ दुसरा भारत बेन्झ कंपनीचा हायवा क्रमांक MH26CH 3426 पकडण्यात आला. या वाहनातही अंदाजे 5 ब्रास लाल रेती गोदावरी काठावर अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी विशेष नाकाबंदी राबवली असता चालक जय मारुती देवीदास आयतोड राहणार रावणगाव तालुका भोकर यांच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या वाहनाची किंमत अंदाजे 20.25 लाख इतकी आहे. दोन्ही प्रकरणी पोलीस ठाणे धर्माबाद येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हा 38/2025 व 31/2025 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 303(2)(3)(5) प्रमाणे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात संबंधित हायवा वाहन मालकास शोध सुरू असून अवैध रेती वाहतुकीच्या साखळीमागे कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बसवंत मुत्तेपोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक VM मस्तापुरे यांच्यासह पोलीस हवालदार, पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड यांनी सहभाग घेतला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परंतु कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बिनदिक्कत राजरोसपणे भर दुपारी कुणाच्या आशीर्वादाने धर्माबादकडे अवैध वाळू वाहतूक होत आहे हा प्रश्न पडला असताना धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्यामुळे कुंडलवाडी धर्माबाद तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा. सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स.